पासून आपण बनवणार आहे बिल्लोरीची भाजी. चला पुढील कृतीकडे वळूया. ही बघा, आपण बनवणार आहे स्पेशल अशी गावरानी बिल्लोरीच्या फुलांची भाजी. ही मी साफ करून घेतली आहे. यात टाकूया आपण पाणी. तिला धुवून घ्यायची आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 टोमॅटो घेतलाय मी, 3 मीडियम आकाराची कांदी, 6 हिरवी मिरची, सुकी मिरची आणि 6 लसूण पाकळ्या. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हिला स्वच्छ धुवून अशी घेतली आहे. हिला एका पातेल्यात काढून घ्यायची आहे. हिला थोडं 5 मिनिटं उकड काढायची आहे. या फुलाची भाजी अप्रतिम लागते. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतच असते. बघा आपली भाजी झाली आहे. पाणी आपण हिला उकळून घ्यायची आहे. याला ठेवूया गॅसवर. आपण गॅस पेटवून घेऊया. हिला 5 मिनिटं उकळू देऊया. आपण मिरची तोडून घेऊया, पहिले बारीक चिरून घेऊया. आपली मिरची चिरून झाली आहे. लसूण पण कापून घेऊया. त्याच प्रकारे कांदा व टोमॅटो कापून घेऊया. या प्रकारे सर्व कांदा आपण कापून घेऊया. हे बघा, आपला कांदा मिरची कापून झालाय. आपल्या फुलं पण शिजून झाले. तर चला त्याला गाळून घेऊया. हे बघा, आपली फुलं शिजली आहे. त्याला गाळून घ्यायची आहे. त्याचा कलर पूर्णतः चेंज होतो. भाजीला फोडणी घालूया. आपण गॅस पेटून घेऊया. थोडं तेल छान गरम होऊ देऊया. आपलं तेल छान तापलंय. यात टाकूया थोडे जिरे. यात टाकूया आपण चिरलेला कांदा. यात टाकूया मिरची व लसूण. याला छान लाल होईस्तोवर परतून घेऊया. बघा, आपला कांदा छान लाल होत आलाय. यात टाकूया टोमॅटो. यात टाकूया किंचित अशी हळद. यात टाकूया आपण उकडून घेतलेली फुलं. मी याला छान असं दाबून असं पिळून घेतलंय. यात टाकूया आपण आता चवीनुसार मीठ. याला आता आपण फक्त 3 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया. मिडियम आचेवर 3 मिनिटं होऊ देऊया. बघा, आपली भाजी शिजली आहे छान. आपले 5 मिनिटं झाले. मस्त अशी भाजी बनली आहे आपली. आपण गॅस बंद करून घेऊया. सर्व करूया. बघा, छान अशी भाजी तयार झाली आहे. भाजी यम्मी लागते. प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया. ही भाजी माझ्या आईची रेसिपी आहे. माझ्या आईला खूप छान भाजी बनवता येते. छान बनवायची. आपली यम्मी अशी भाजी तयार झाली आहे. ही पोळीसोबत पण खाता येते, भातासोबत पण खाता येते. यम्मी अशी भाजी तयार आहे. ही खूप जुनी रेसिपी आहे आणि गावरानी भाजी आहे. तर बघा, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.